हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. पुनर्स्थापनेचा नियम. लाओत्से ओवीत पुढे म्हणतो की प्रत्येक गोष्ट रूपांतरित होऊन कृतिशील होते, परंतु ती त्याच्या मूलभूत स्थितीत पुनर्स्थापित होते असे माझ्या लक्षात आले आहे. जसे वनस्पती सृष्टी मोठ्या दिमाखात वाढते, परंतु ज्या मातीमधून तिने उसळी घेतली होती त्यातच ती परत येते. लाओत्से येथे ताओ नियम सांगत आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट येथे कशातून तरी रूपांतरित होते आणि एका निराळ्या रूपात तेथे वावर सुरू करू लागते. काही कालावधीनंतर ती ज्यामधून रूपांतरित झाली होती त्यात ती पुन्हा स्थापित होते. विश्वात हे असे सुरू असते. हे समजावे म्हणून लाओत्सेने स्वतःच एक उदाहरण दिले आहे. तो सांगतो की वनस्पती मातीतून वर येतात, त्यांना कोंब फुटतो, त्यांची वाढ होते, त्यांना खोड, फांद्या, पाने, फुले, फळे धरतात. ती मोठ्या डौलात उभारी घेत उंच भरारी घेतात, परंतु हे असे काही कालावधीसाठीच होत राहते. ताओ नियमानुसार प्रत्येकाचा एक ठराविक कालावधी अगोदरच पक्का झालेला आहे. तो कालावधी संपला की ती वनस्पती खाली जमिनीवर, जेथून ती वर आली होती त्या मूलभूत स्थितीवर कोलमडते. हळूहळू ती वाळते, सुकते, कुजते आणि मातीतच विलीन होते. अशा प्रकारे प्रत्येक वस्तू जेथून वर उभारी घेते त्यातच ती काही ठराविक कालावधीनंतर पुनर्स्थापित होते. हा सनातन ताओ नियम आहे. याची अंमलबजावणी ताओ नियमानुसार होत असते. त्यात कोणीही कसलाही बदल करू शकत नाही, कारण हा परमनियम आहे. सजीव देह धारण करतात. तो देह पंचमहातत्वांमधून निर्माण होतो. त्या पंचमहातत्वांमुळेच काही कालावधी तो टिकतो. हा टिकण्याचा कालावधी सनातन ताओ नियमानुसार पक्का झालेला असतो. तो ठराविक कालावधी झाला की तो देह पुन्हा पंचमहातत्वांमध्ये विलीन होतो. यात एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तो देह धारण करणारा आत्मा कशामधूनही निर्मित होत नाही. त्यामुळे देह पतन झाला तरी तो देह धारण करणारा आत्मा जसा होता तसाच असतो. तो प्रारब्धानुसार अन्य देह धारण करतो. हाही सनातन ताओ नियम जाणायचा आहे. सनातन ताओ नियम समजावून घ्यायचा आहे की जे जे निर्मित होते ते ते मरणधर्म आहे. फक्त कालावधीचा फरक आहे इतकेच. आपण 84 लक्ष योनी आहेत असे मानतो. आत्मा प्रारब्धानुसार या निरनिराळ्या योनींमधून प्रवास करत असतो. तो निरनिराळे देह धारण करतो. येथील विश्वलीला या अशा विविध योनींमधून अनुभवतो. देह धारण होतात, वैश्विक लीला अनुभवत काही काळ टिकतात आणि यथाकाळी पतन होतात. त्यातील सनातन आत्मा अबाधित असतो. त्या सनातन परम आत्म्याला जाणण्यासाठी प्रशांत व्हावे. धारण केलेले प्रशांत झाले की आतील सनातन तत्व दर्शन देते. कर्मगती, प्रारब्ध. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की मूलभूत स्थितीत परत येणे म्हणजे विश्रांती आहे. यालाच कर्मगतीने आपल्या प्रारब्धात परत येणे असे म्हणतात. प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट उत्पत्ती, स्थिती, लय या सनातन ताओ नियमाप्रमाणे रूपांतरित होते आणि येथे नव्याने उपस्थित होते. जे जुने लय पावले होते तेच नव्या रूपात येथे येते. परंतु नव्या रूपात येत असल्यामुळे आपल्याला ते जुन्या रूपातील ते हेच असे समजत नाही. जुन्या रूपात येताना ते अनेकविध आकारात विखुरले जाते, कारण प्रत्येक वस्तू ही कणाकणांनी बनलेली आहे. त्यामुळे वस्तू लय पावताना त्यातील कण अनेक इतर कणात मिसळतात आणि त्यापासून वस्तूचे नवीन रूप धारण केले जाते. त्यामुळे आपल्याला नवनवीन वस्तू प्राप्त होतात. जुन्या वस्तू कालबाह्य होतात. उदाहरणार्थ समजा की क्ष ही वस्तू 100 कणांच्या जोडणीने तयार झालेली आहे. य ही वस्तू 75 कणांच्या जोडणीने तयार झाली आहे आणि ज्ञ ही वस्तू 125 कणांच्या जोडणीने तयार झालेली आहे. या तिन्ही वस्तूंचे कण एकूण 300 आहेत. जेव्हा या तिन्ही वस्तू लय पावतील तेव्हा या 300 कणांचे मिश्रण अनेक समुच्चयात तयार होईल. कदाचित त्यापासून 50, 80, 70, 40, 60 अशा एकूण 300 कणांपासून 5 नवीन वस्तू नवीन रूपात, नवीन गुणधर्मात, नवीन रंगात तयार होतील. भौतिक वस्तुजगत असे
कात टाकत असते. एकूण संख्या तीच कायम असते. नव्याने काहीही निर्माण होत नाही आणि जुने काहीही पूर्णपणे नष्ट होत नाही. परंतु त्यातील कणांची फेररचना होते आणि आपण म्हणतो की आपल्याला नवीन वस्तू मिळाली. आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी या वस्तू जगताच्या विभाजनाची वर्गवारी तम, रज, सत्व अशा 3 प्रकारात असते असे शोधून काढले. यालाच आता आधुनिक शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉन, रज, प्रोटॉन तम आणि न्यूट्रॉन सत्व अशी नावे दिली आहेत. याचा अर्थ भौतिक वस्तू जगत इलेक्ट्रॉन म्हणजे रज, प्रोटॉन तम आणि न्यूट्रॉन सत्व या 3 प्रकारच्या कणात एकत्रित समुच्चित झालेले असते. त्यांच्या विविध प्रकारे होत असलेल्या मिश्रणातून परम्युटेशन कॉम्बिनेशन्समधून नवनवीन वस्तू तयार होत असतात. मूलतः सर्व तम, रज, सत्व याचाच खेळ असतो. जेव्हा या वस्तू लय पावतात तेव्हा त्या इलेक्ट्रॉन म्हणजे रज, प्रोटॉन म्हणजे तम आणि न्यूट्रॉन म्हणजे सत्व अशा आपल्या मूलभूत कणात विखुरतात. यालाच लाओ त्सेने येथे वस्तू मूलभूत स्थितीत परत येतात असे म्हटले आहे. तो म्हणतो की ही विश्रांती असते. विश्रांती याचा अर्थ 2 कामामधील वेळ. वस्तू जेव्हा या 3 कणात विखुरतात तेव्हा काही कालावधीनंतर त्या पुन्हा वेगळ्या प्रमाणात मिसळतात. या कालावधीला लाओ त्से विश्रांतीचा काळ असे म्हणत आहे. कर्मगती असेल त्याप्रमाणे गतसंचिताप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे नवीन वस्तू तयार होतात. हरि ओम.